शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी विलीन होणार का? या प्रश्ना इतकी चर्चा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाची होत असते। राष्ट्रवादीचा निर्णय पुढची पिढी घेईल म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार ठरवतील असं उत्तर शरद पवारांनी देऊन झालं। सेना आणि मनसेमध्ये देखील पुढची पिढी एकीकरणाच्या प्रश्नावर बोलू लागली। आदित्य उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ अमित राज ठाकरेंनी आज ठाकरे एकीकरणाच्यावर शक्यतेवर काय नेमकं भाष्य केलं या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त होतं। मनसेचे युवराज अमित राज ठाकरे वेगळ्याच रूपात दिसत होते। ते स्वतः खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवत होते। स्वतः दादरमध्ये फिरून झाडांचे खिळे काढत होते। तुमच्या माझ्यामध्ये जसं खिळे ठोकल्यावर आपण किंचाळू शकतो तसं झाडं किंचाळू नाही शकत, पण तेवढाच त्रास होतो। जसं आपल्याला रक्तवाहिन्या असतात तसं त्यांना रसवाहिन्या असतात। त्यांच्यात तेच ते आजार होतात, तेच पस होतो, तेच गँग्रीन होतो त्यांना, आणि मग हळूहळू झाडं मरतात। आमच्या पक्षातर्फे ह्याच्या पुढे कुठच्याही झाडावर खिळे मारून आमचा बॅनर किंवा फोटो लागणार नाही, आणि लागला तर मी स्वतःहून ती जबाबदारी घेऊन काढेन। वृक्षांचे खिळे काढताना अमित ठाकरेंच्या मनात पक्षाचेही विचार सुरू असणार। गेले अनेक दिवस सुरू असलेले ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा खरी ठरेल का? बाबा आणि काका एकत्र येतील का? त्याचा मनसेला फायदा होईल की तोटा? त्यासाठी काय करावं लागेल? अशा प्रश्नांचं एकच उत्तर त्यांच्या डोक्यात आलं, फोन कॉल। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे। मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार, पण मी 2014ला 17ला बघितलं आहे। 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल। तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। अमित ठाकरे कॉल करावा असं म्हणाले। 2च दिवसांपूर्वी आदित्य उद्धव ठाकरे यांनीही एक वेग म्हणता येईल असा सकारात्मक प्रतिसाद दिला होता। बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। मनसे तुला उद्धव ठाकरेंचा भरवसा नाही काय असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय, आणि त्याचं कारणही मनसैनिक सांगतायत। 2014 आणि 2017 मध्ये प्रस्ताव दिला होता, मात्र उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत झुलवत ठेवलं। याची बोच मनसेला आहे, त्यामुळे मनसे आता ताकही फुंकून पिताना दिसते। आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे, पण तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल। 2014चा आमचा अनुभव किंवा 2017चा जो आमचा अनुभव आहे तो थोडासा वाईट असल्यामुळे आम्ही आमची पावलं ही थोडीशी शांतपणे टाकत आहोत। योग्य वेळेला सन्माननीय राजसाहेब आमचं पहिलं पाऊल पुढे टाकतील। राज ठाकरे अटी शर्तीवर नाही चालत। तुम्ही प्रेमाने त्यांना जिंकू शकता, अटी शर्तीवर तुम्ही त्यांना नाही जिंकू शकत। तुम्ही ठरवलंय ना मराठी माणसाचं हित बघायचं, मग अटी शर्ती घालू नका, जे होईल ते नंतर बघू। ठाकरेंचे शिलेदार गोलगोल बोलत असले, थेट बोलणं टाळत असले तरी काही स्पष्टवक्ते नेते मात्र गांभीर्याने बोलताना दिसले। भास्कर जाधव त्यापैकीच एक। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी काय करायला हवं याचा रोडमॅपच भास्करराव जाधवांनी दिलाय। जागा वाटपाची चर्चा जास्त महत्वाची आहे, याकडे भास्कररावांनी लक्ष वेधलं। केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत, तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत। दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेच तर त्याचा मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होईल याचे वेगवेगळे आराखडे बांधले जात आहेत। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा काय परिणाम होईल याचा विचार सगळेच राजकीय पक्ष करतायत। ताजा इतिहास पाहिला तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत याची खात्री शिंदेंच्या शिवसेनेला वाटतेय। बघा, तो त्यांचा थोडक्यात म्हणजे घरगुती विषय आहे। ते एकत्र येतील नाही येतील ते दोघं भाऊ त्या ठिकाणी ठरवतील। पण एक आश्चर्य वाटतं की ज्या लोकांमुळं राजसाहेबांना बाहेर जावं लागलं, ज्या लोकांच्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी जाळल्यात, अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी अनेक वक्तव्य त्या ठिकाणी झालेत,
आणि तेच लोक आज टाळी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि आता भाजपचे मंत्री झालेले नितेश राणे यांनीही ठाकरे बंधूंमधील इतिहासाला आणि आठवणींना उजाळा दिलाय. निष्ठावान मनसैनिक अस्वस्थ का आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी किती वेळा अपमान केला त्यावर मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनवू शकतं. वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक. अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे, पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचा हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होईल सांगता येत नाही. पण तिकडे नाशिकमध्ये मात्र दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेच्या कार्यालयाच्या नूतनीकरणानिमित्ताने ठेवलेल्या सत्यनारायण पूजेला ठाकरेंचे जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजर राहिले. थोडक्यात काय तर अमित ठाकरेंच्या एका वक्तव्यानंतर जागतिक पर्यावरण दिन हा ठाकरे एकीकरण चर्चा दिन ठरला. खिळेमुक्त अभियान राबवताना वृक्षाप्रमाणे पक्षाच्या प्रगतीतले खिळे काटे बाहेर काढता येतील का हा विचार तर अमित ठाकरे करत नसतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.